नमस्कार मित्रांनो मतदान कार्डामध्ये नाव, जन्मतारीख, फोटो, आधार नंबर व मोबाईल नंबर ॲड कसे करावे हे पण घरबसल्या फ्रीमध्ये आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, ज्यामुळे अशा नवीन व महत्त्वपूर्ण अपडेट्स आपणास मिळत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, तुम्हाला तुमच्या मतदान कार्डात काही नोंदी दुरुस्त करायच्या असतील, फॉर एक्झाम्पल मोबाईल नंबर, आधार नंबर, नावात बदल, जन्मतारीख, तर तुम्हाला या वेबसाईटवरती यायचे आहे. वेबसाईटची जी काही लिंक आहे ती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. या वेबसाईटवरती आल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. तर आता उजव्या बाजूला लॉग इन आणि साइनअपचा ऑप्शन आहे. तुमचा मतदाता सेवा पोर्टलमध्ये अकाउंट असेल तर लॉग इन बटनावर क्लिक करा, नसेल तर साइनअपवरती क्लिक करा. साइनअप बटनावर क्लिक करून मतदाता सेवा पोर्टलमध्ये तुम्ही तुमचा अकाउंट क्रिएट करून घ्या. तरी मी असा समजतो मतदाता सेवा पोर्टलमध्ये अकाउंट आहे आणि लॉग इन बटनावर क्लिक करतो. इथे मोबाईल नंबर, पासवर्ड व कॅप्चा टाकून लॉग इन करतो. त्यानंतर मोबाईलवर एक OTP येईल, ते टाकून लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर वर राईट साईडला तुमचं नाव येईल. आपल्याला मतदान कार्डामधील काही नोंदी दुरुस्त करायच्या असेल तर इथे फिल फॉर्म 8वर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर अदर इलेक्ट्रोरवर क्लिक करा. इथे तुम्हाला तुमचा मतदान कार्ड नंबर म्हणजेच EPIC नंबर फिल करायचा आहे. तुमच्याकडे EPIC नंबर नसेल तर वरती आय बटनावर क्लिक करून तो व्हिडिओ बघून तुम्ही तुमचा EPIC नंबर बघू शकता. तर मी इथे EPIC नंबर टाकून सबमिट करतो. त्यानंतर इथे तुमची डिटेल्स दिसेल. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा. आता इथे बघा, पहिला ऑप्शन आहे शिफ्टिंग ऑफ रेसिडेन्स, म्हणजे तुम्ही जिथे राहता ते ठिकाण तुम्ही सोडले असणार आणि दुसरीकडे शिफ्ट झाले असणार, तर इथे क्लिक करा. दुसरा ऑप्शन आहे करेक्शन ऑफ एंट्रीज इन एक्झिस्टिंग इलेक्ट्रिक रोल, म्हणजे करंट मतदान यादीतील नोंदी दुरुस्त करणे. फॉर एक्झाम्पल तुमचे नाव, जेंडर, डेट ऑफ बर्थ दुरुस्त करणे, तसेच तुमचा मोबाईल नंबर व आधार नंबर ॲड करणे. तिसरा ऑप्शन आहे इश्यू ऑफ रिप्लेसमेंट EPIC विदाउट करेक्शन, म्हणजे तुमच्या मतदान कार्डामध्ये कोणतीही माहिती करेक्शन न करता जुन्या वोटिंग कार्डला नवीन वोटिंग कार्डमध्ये रूपांतरित करणे. चौथा ऑप्शन आहे रिक्वेस्ट फॉर मार्किंग ॲज पर्सनल विथ डिझॅबिलिटी, म्हणजे तुम्ही अपंग असाल तर मतदान यादीत व मतदान कार्डात अपंग व्यक्ती म्हणून घोषित करणे. तर इथे माझ्या केसमध्ये मला फोटो, मोबाईल नंबर, जन्मतारीख व आधार नंबर ॲड करायचे आहे. तर मी इथे सेकंड ऑप्शनवरती क्लिक करतो. त्यानंतर लेफ्ट साईडला बघा काही स्टेप्स आहेत, ते आपल्याला पूर्ण करायचे आहे. आपण इथे एक स्टेप पूर्ण करूया. इथे तुमचा स्टेट, जिल्हा व तुमचा मतदारसंघ हे ऑटोमॅटिक येईल. त्यानंतर खाली राईट साईडला नेक्स्टचा ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करा. त्यानंतर तुमचं नाव व EPIC नंबर हे ऑटोमॅटिक येईल. त्यानंतर आधार नंबरवर क्लिक करून आधार नंबर टाका, नसेल तर दुसऱ्या बॉक्समध्ये क्लिक करा. त्यानंतर मोबाईल नंबर, इथे सेल्फवर क्लिक करून मोबाईल नंबर टाका. त्यानंतर ईमेल ID हे ऑप्शनल आहे. ही सर्व माहिती भरून नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या मतदान कार्डात काय दुरुस्त करायचे आहे, फॉर एक्झाम्पल नेम, जेंडर, डेट ऑफ बर्थ, रिलेशन टाईप, रिलेटिव्ह नेम, ॲड्रेस, मोबाईल नंबर आणि फोटो. तर बघा, नाव चेंज करायचे असेल तर इथं पहिल्या बॉक्समध्ये तुमचं नाव व मिडल नेम, दुसऱ्या बॉक्समध्ये आडनाव टाका. त्यानंतर तुम्हाला तुमचा नावाचा पुरावा द्यायचा आहे. त्यामध्ये इलेक्ट्रिसिटी बिल, आधार कार्ड, बँक पासबुक, बर्थ सर्टिफिकेट, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड इत्यादी. तर तुमच्याकडे नावाच्या पुराव्याकरता जे पण काही डॉक्युमेंट्स असतील त्याची एक फोटोकॉपी काढून सेल्फ अटेस्टेड साईन करून अपलोड करायची आहे. फाईलची साईज ही 2 MB पर्यंत JPG, PNG किंवा PDF फॉर्मॅटमध्ये हवी. तसेच तुम्हाला फोटो चेंज करायचे असेल तर 4x5 सेंटीमीटर × 3x5 सेंटीमीटर आकाराचा फोटो इथे अपलोड करायचा आहे. तसेच ॲड्रेस चेंज करायचा असेल तर तुम्हाला पूर्ण पत्ता टाकून घ्यायचा आहे व ॲड्रेस प्रूफमध्ये वर जे काही डॉक्युमेंट सांगितले त्यापैकी एक कोणतेही देऊन अपलोड करायचे आहे. तर इथे माझ्या केसमध्ये मला मोबाईल नंबर, फोटो व जन्मतारीख अपडेट करायची आहे. तर मी इथे मोबाईल नंबर, फोटो व जन्मतारीखवर क्लिक करतो. ही सर्व माहिती भरून नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करतो. त्यानंतर डिक्लेरेशनमध्ये डेट ही ऑटोमॅटिक येईल. प्लेसमध्ये तुम्ही तुमच्या गावाचं नाव टाका आणि त्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करा. त्यानंतर फॉर्म सबमिशन, तर ह्या बॉक्समध्ये कॅप्चा टाकून सेंड OTP वरती क्लिक करा. मोबाईल नंबरवर एक OTP येईल, ते टाकून प्रिव्ह्यू अँड सबमिटवरती क्लिक करा. त्यानंतर भरलेला फॉर्म हा पूर्णपणे तपासून घ्या. काही चुकल्यास खाली कीप एडिटिंगवर क्लिक करून एडिट करून घ्या. त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा. सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक रेफरन्स नंबर येईल व खाली डाउनलोड ॲक्नॉलेजवरती क्लिक करा व त्या फॉर्मची प्रिंट काढून घ्या. आता तुम्हाला तुमच्या फॉर्मचा स्टेटस बघायचा असेल तर इथे उजव्या साईडला ट्रॅक ॲप्लिकेशन स्टेटसवरती क्लिक करा. इथे रेफरन्स नंबर टाका व स्टेट निवडा. खाली तुमची माहिती येईल. तर इथे बघा, करंट स्टेटस हा इनरोल अपडेट सांगत आहे. फॉर्म व्यवस्थित व पूर्ण माहिती बरोबर असेल तर 1 ते 2 दिवसामध्ये मतदान कार्ड हा अपडेट होतो. तर उजव्या साईडला बघा डाउनलोड EPICचा ऑप्शन आहे. तर तुम्ही इथे तुमचा EPIC नंबर व रेफरन्स नंबर टाका व स्टेट निवडा आणि सर्च करा. खाली तुम्हाला तुमची माहिती दिसेल. नंतर सेंड OTP वरती क्लिक करून OTP टाकून घ्या.
त्यानंतर व्हेरीफाय बटनावर क्लिक करून खाली बघा डाउनलोड इपिकचा ऑप्शन येईल. त्यावर क्लिक करून तुम्ही तुमचा मतदान कार्ड हा डाउनलोड करून घ्या. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मतदान कार्डात काही नोंदी अपडेट करू शकता. व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करा. जय हिंद, वंदे मातरम.